नमस्कार, मयुरी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पिठलं भाकरीची रेसिपी बघत आहोत। चला तर मग लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून देठ काढून घेतल्या आहेत आणि मोठ्या मोठ्या मिरच्यांचे तुकडे सुद्धा केले आहेत। मिरच्या सुरुवातीला आपण अशा कोरड्याच भाजणार आहोत। मिरच्यांना थोडे थोडे डाग पडले की आपण त्यात लसूण सुद्धा टाकून भाजून घ्यायचं आहे। 15-20 लसणाच्या पाकळ्या सुद्धा मी मिरच्यांसोबत भाजून घेते आहे। आपण याचा थोडासा जाडसर असा ठेचा करणार आहोत। तर या मिरच्या मी 2 रेसिपींसाठी वापरणार आहे, एक पिठल्यासाठी आणि एक कढीपत्त्याची चटणी त्याच्यासाठी वापरणार आहे। कढीपत्त्याच्या चटणीची रेसिपी मी आधी अपलोड केली आहे। मिरच्या आणि लसूण भाजून झाले आहेत, ते खलबत्त्यामध्ये टाकण्याच्या आधी 1 चमचा जिरं मी थोडंसं वाटून घेतलं आहे, कारण जिरं उडतील म्हणून मी आधी वाटून घेते आहे। त्यामध्ये मग आपण लसूण आणि मिरची टाकून ठेचून घ्यायचं आहे। वाटलेल्या लसूण मिरचीने पिठल्याला खूप छान चव येते। असं तर आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून टाकतोच, पण खलबत्त्यामध्ये वाटल्यामुळे त्याला एक छान चव येते। असा ठेचा तुम्ही पालेभाज्यांसाठी कढीला सुद्धा वापरू शकता। त्यामुळे थोड्या मिरच्या लसूण जास्त घेऊन वाटलात तर तुम्ही कोणत्याही रेसिपीला वापरू शकता। कढईमध्ये मी 2 चमचे तेल टाकून घेतलं आहे आणि यामध्ये आपण मोहरी जिरं फोडणी करून घ्यायची आहे। कढीपत्त्याची पानं मी तोडून टाकली आहेत, त्याने त्याचा आणखीन स्वाद जास्त येतो। आणि ठेचून घेतलेला आपण ठेचा आहे लसूण मिरचीचा आणि जिरं वाटलेलं ते आपण याच्यामध्ये टाकून परतून घ्यायचं आहे। तेलामध्ये मिरची लसूण छान परतून घ्यायचं आहे। मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। यामध्ये आता मी 1 कांदा बारीक कापून टाकला आहे। यामध्ये आपण हळद हिंग टाकून कांदा थोडा मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। पिठल्याला खूप कांदा नाही वापरायचा, एखादा कांदा वापरायचा आहे। आणि कांदा परतल्यानंतर यामध्ये मी 2 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे। मी 1 वाटी बेसनचं हे पिठलं बनवत आहे, तर 2 ग्लास मी पाणी टाकलेलं आहे। आणि यावर आता आपण झाकण ठेवून 3-4 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे आणि याला छान खळखळ उकळी येऊन द्यायची आहे। पाण्याला छान उकळी आली की यामध्ये 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कूट टाकून घेतलं आहे आणि कोथिंबीर टाकलेली आहे। उकळत्या पाण्यात कोथिंबीर टाकली की बेसनला छान चव सुद्धा येते। आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे। आता पाणी खूप खळखळ उकळतंय, याच्यात जर आपण बेसन घातलं तर खूप गाठी होतील, म्हणून आपलं रूम टेम्परेचरचं साधं पाणी मी अर्धी वाटी टाकलेलं आहे, म्हणजे पिठाच्या खूप गुठळ्या होत नाहीत। खरं तर हे गाठींचं गुठळ्यांचंच पिठलं आहे, पण खूप मोठ्या मोठ्या अशा कच्च्या गाठी राहत नाहीत। आपण हे जेव्हा पीठ वैरतो तेव्हा त्या छोट्या छोट्या गाठी आपण फोडून घेतो। पण जर अगदी कडकडीत पाण्यात तुम्ही एकदम भस्कन पीठ घातलं तर खूप अशा गोळा होऊन बसेल, म्हणून मग थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याचा पाण्याचा ताव असतो तो कमी करायचा आणि त्यामध्ये मग आपण बेसन टाकायचं आहे थोडं थोडं करत। आणि मी विस्करने असं फेटून घेते, वैरून घेते। हे पीठ वैरून केलेलं गाठीचं पिठलं म्हणून महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आहे। हे गाठीचं पिठलं हमखास सर्वांना आवडतं, तुम्ही सुद्धा एकदा असं करून पहा। सगळं पीठ आपलं पाण्यामध्ये छान मिक्स करून झाल्यानंतर त्याच्या मोठ्या मोठ्या गाठी आपण फोडलेल्या आहेत आणि आता आपण सगळं एकसारखं करून याला 10-1 मिनिटं बारीक गॅसवर छान शिजून द्यायचं आहे। मस्त असं दाटसरपणा आलेला आहे। यावर मी 1-2 चमचे आपलं भाजीचं तेल आहे ते वरून टाकलं आहे। महाराष्ट्रात ताटात पिठलं घेतल्यानंतर सुद्धा कच्चं तेल वरून खायची पद्धत आहे, तर तुम्ही सुद्धा एकदा असं तेल टाकून पिठलं भाकरी खाऊन बघा। झाकण ठेवून आपण आता याला 5 मिनिटं बारीक गॅसवर छान शिजून द्यायचा। असा चटचट आवाज येतो, पिठलं शिजलं की असा छान चटचट असा आवाज येतो। याच्यावर मी कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि असंच गॅसवर आपण आता हे 5 मिनिटं ठेवायचं आहे। असा चटचट आवाज आला म्हणजे आपलं बेसन तयार झालं असं समजायचं आणि काढून घ्यायचं। चला तर मग आपण आता भाकरी करून घेऊया। यासोबत ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी अतिशय टेस्टी लागते। पिठलं भाकरी ही आपली महाराष्ट्रातली सर्व स्तरातील लोकांची आवडीची रेसिपी आहे। महिन्या 15 दिवसातून अगदी आवडीने आज पिठलं भाकरीचा बेत म्हणून केला जातो आणि तो चवीला सुद्धा तिन्ही सीझनमध्ये आवडीने खाल्ला जातो। चवीला तर छानच लागतो। पिठल्यांचे खूप प्रकार आहेत, गाठीचं पिठलं, झुणका भाकर, पातळ पिठलं, लाल मिरचीचं पिठलं, असे पिठल्यांचे खूप प्रकार आहेत। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा पिठलं करून पहा।
आपण आता भाकरी करून घेत आहोत। ज्वारीची भाकरी मी केलेली आहे। अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा। रेसिपी आवडल्यानंतर एक लाईक देखील करायचा आहे। रेसिपी आवडलीच तर शेअरसुद्धा करायची आहे। पाणी लावून घेतलेली साईड भाकरीची भाजून झालेली आहे आणि उलटूनसुद्धा मी भाकरी तव्यातच भाजून घेतली आहे। मस्त आपली भाकरी तयार झाली आहे। मी तव्यातच ठेवली, ती छान खुसखुशीत होते आणि पिठल्यासोबत खाण्याला मजा येते। मऊ एकदम ओली भाकरी असेल तर खायला मजा येत नाही। मी तव्यातच ठेवली होती, ती छान खरपूस झाली आहे। आता चूल असेल तर आपण चुलीला अशी लावून ठेवतो, गावाकडेच मिळते या गोष्टी आपल्याला, तर ती छान खुसखुशीत होते। तर मग आपण ताटात वाढून घेऊया। उन्हाळा, पावसाळा, थंडी तिन्ही सीझनमध्ये ही महाराष्ट्रात आवर्जून केली जाणारी रेसिपी आहे पिठलं भाकरी। तुम्ही सुद्धा करून बघा। यासोबत मी लोणचं, कांद्याची पात आणि कढीपत्त्याची चटणी ठेवली आहे। याआधी मी कढीपत्त्याच्या चटणीचा व्हिडिओ अपलोड केला आहे, त्याची लिंक देते, तुम्ही चेक करू शकता। भेटू आपण पुन्हा अशाच एका रेसिपीसोबत। धन्यवाद।